ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, हा कोणचा मार्गशीर्ष महिना. आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या आपल्या काही मुली आहेत ज्यांना स्वयंपाक येत नाही, त्या मंगळवार आणि रविवार ज्यांच्या गावामध्ये जे काही कुळदैवत असेल, देवीचे मंदिरं असतील, तर त्या कुळदैवताच्या ठिकाणी रविवारी भैरवनाथाच्या ठिकाणी जातात आणि मंगळवारी देवीच्या ठिकाणी जातात. स्वयंपाक करायला शिकतात कच्चं मच्चं करून, आणि मग त्यांना स्वयंपाकाचं वळण लागतं. अशी परंपरा होती ग्रामीण भागात, आजही आहे. आणि आज गुरुवारी काय करतात, मुली उपवास धरतात. आणि ह्या दिवशी काही निरंकार उपवास धरतात, काही खाती नाही. आणि मग 5 गुरुवार झाले का त्यांची सांगता करतात. खूप चांगलं आहे, हे देवी विचार आहेत. पण याच्याबरोबर आज काय झालं, इंटरनेट निघालेलं आहे. इंटरनेटमध्ये हा जो मोबाईल आहे याच्यामध्ये निमं चांगले निमं वाईट आहे. आणि मुली काय करतात, हे वाईट बघतात, मुलं वाईट बघतात. तर कृपा करून वाईट बघू नका. जर तुमचा जीवन विकास करायचा असेल तर आपल्या संस्कृतीमध्ये काय गीता आहे, भागवत आहे, आणि मीराबाईचं उदाहरण सांगतो. आज जीवनामध्ये काय पाहिजे, या आधुनिक युगामध्ये मीराबाई, जनाबाई, सखूबाई, तारा या ज्या 7 सती होऊन गेल्या त्यांचे चरित्र आहेत. बघा, ज्या वेळेला दावा होतो, दाव्याच्या टायमाला ब्राह्मण काय करतो, ज्या 7 सती आहेत, 7 चिरंजीव आहे आणि सप्तऋषी यांच्या नावाचा जप करतो आणि आत्म्याला उद्धार होतो. मग मेल्यानंतर जप करण्यापेक्षा जिवंतपणे जर तुम्ही ती चरित्र वाचली, बघा, मीराबाई एक राजाची मुलगी होती, मेवाड राजस्थानमध्ये. त्या राजाला 300 एकर जमीन होती, खूप श्रीमंताची मुलगी होती. पण त्या मीराबाईला छंद कशाचा लागला, त्या मीराबाई लहानपणी एक वरात चालली होती, वरात. आणि त्या वरातीमध्ये तिने विचारलं, बा आता काय 5-6 वर्षाची मुलगी असेल, हे काय चालू आहे? म्हणे वरात. म्हणे वरात म्हणजे काय? म्हणे वरात म्हणजे की आता हे लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मग त्यांना काय मुलं होतील, संसार करतील, मुली होतील, मग मलाही नवरा करायचा. आता सांगा त्या मुलीला काय करणार आहे ती आई? मग एक मोठी घरात कृष्णाची मूर्ती होती. म्हणून तुझं लग्न आहे ना या कृष्णासंग झालेलं आहे, हा कृष्णा तुझा नवरा. बस, संपला विषय. आणि मग ती काय करायची, सकाळची उठायची आणि त्या मूर्तीला काय करायची, आंघोळ घालायची, त्याला चहा दाखवायची, त्याला जेवण दाखवायचे, नैवेद्य दाखवायची. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहिणी चुलता, कृष्ण माझा. बघा, इतकं तिला छंद लागला त्या मूर्तीचा. आणि आज काचा छंद लागेले, आय लव यू. काय मोबाईल वाईट नाही आहे, मोबाईल चांगला आहे, पण कृपा करून वाईट बघू नका. आज जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. तर मग त्या मीराबाईला इतकं वेड लागलं आणि ती मोठी होत गेली. मग ती मीराबाई काय करायची, कुठं जर भजन असलं तर त्या भजनात जाऊन नाचायची, पायात घुंगरं बांधायची. मग राजाचा जर मुलगी जर नाचती, पायात घुंगरं बांधती, त्या राजाला अपमान वाटायला लागला. वेड लागले या मीराला, पद्मे घुंगरू बांधूगी मै, हरी भजनी नाचूंगी. आणि मग ती नाचायला लागली, लोक नावं ठेवायला लागली. आणि मग त्याने काय केलं, त्या मीराबाईला विष पाजलं. जराचा प्याला द्या मीराला, तिला विष पाजलं. बघा, भगवंताची मूर्ती होती, ती काय झाली, काळी झाली. आणि मग त्यांनी पाहिलं आता ही काय मरत नाही. मग ती मीराबाई खूप सुंदर होती. आणि मग तिचं जे संडास साफ करण्याकरता एक भंगीन होती, आणि ती भंगीन तिला काही दिवस थंडी ताप आला, आणि मग ती 2-3 दिवस आली नाही. तिच्या मुलाला लावलं, आणि त्या मुलानं जेव्हा तिचं रूप पाहिलं, आणि त्या मुलानं काय केलं, घरी आला, आतरून टाकलं.
आणि मग आई म्हणे तुला काय झालं? म्हणे मला मीराची लग्न करायचे. अरे ती राजाची मुलगी, तिनं आतापर्यंत असे मोठमोठे राजांशी लग्न केलं नाही, पण तू भंग्याचा मुलगा तुझ्याशी लग्न करेल का? पण शेवटी आई ती आई असते. बघा, दुर्योधन खोटा होता, गांधारीना डोळ्यावर पट्टी बांधलेली होती, माझ्या मुलाचा शरीर वज्रदेही व्हावा म्हणून गांधारीनं काय केलं, डोळ्याची पट्टी काढली. पण कृष्णानं काय सांगितलं होतं, तू असा नागवा जाऊ नको. त्यांनी कमराला काही केळीचे पानं गुंडाळली होती, तेवढा भाग आजू झाला. त्या भागावर कोणा भीमानं गदा मारली आणि भीमाचा अंत झाला, याचा दुर्योधनाचा. म्हणजे आईची माया. मग तिने काय करायची, पहाटेच उठायची आणि ते सारून काढायची, फुलं टाकायची. मग मीराबाईने विचार केलं, जास्त माणूस जेव्हा हाजी करतो ना, तेव्हा त्याच्यामागं काहीतरी हेतू असतो. आणि मग हा हेतू असण्यामागं काहीतरी आहे. मग तिनं एक दिवस जागली आणि त्या म्हातारीचा हात धरला. मग तू काय करते? म्हण माझ्या मुलाला तुमच्या संग लग्न करायचे. काय हरकत नाही, मग करील, पण एक आट आहे. म्हण काय? तो माझ्याबरोबर एक वर्षभर देवपूजेला बसला पाहिजे. चालेल, गेली. तो म्हण वर्ष काय, 2 वर्ष बसल म्हण. आणि मग ती ज्या वेळेला भजन करायची त्यावेळेला तो तिथं 1 दिवस बसला, 2 दिवस बसला, एकाग्रता, चिंतन. आणि त्यांनी 4थ्या दिवशी तिचे पाय धरले. अरे असं काय करतो म्हण? अरे म्हण मला तू माझी गुरु आहे म्हण, माझं तुझ्याशी लग्न नाही करायचं मला. बघा, मीराबाईच्या संगतीनं कोणाचा उद्धार झाला? वाईट विचाराचा झाला. नारदाच्या संगतीनं वाल्याचा वाल्मिक झाला. तसं तुम्ही त्या मीराबाईसारखं तुमच्या संगतीनं वाईट वृत्तीचे जरी मुलं असली तरी त्यांचा बुद्धी पलटली पाहिजे. ही हिंमत प्रत्येक मुलीनं धरली तर खऱ्या अर्थानं हा गुरुवार उपास केला तर तुम्हाला पुण्य मिळणार आहे. म्हणून मीराबाई बना, झाशीची राणी बना, अहिल्याबाई होळकर बना. आणि आज आपली देशाची राष्ट्रपती कोण आहे? मुर्मू राष्ट्रपती. पहा किती विचार आहे. तर प्रत्येक मुलींना चांगले विचार घ्या, चांगली संस्कृती बघा, चांगलं घ्या, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. नाहीतरी मी आजच्या मुलींना मानतोच आहे. आजच्या जगात मुली शिक्षणामध्ये 1 नंबर आहे, अभ्यासात आहे, घरकामं करतात, आईबापाला जीव लावतात. म्हणून साधू संतांनी सांगितले, कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक, तयाचा हरित वाटे देवा. पहिलं नाव कोणाचं घेतलं? कन्याचा. म्हणजे त्यांना माहीत होते या कलियुगामध्ये, कलियुग आहे, या कलियुगात कोण महान आहे? कन्या. मुली महान आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आज प्रगतीपथावर आहे. खेळात आहे, कोणत्या क्षेत्रात आहे, मुली विमान चालवतात, मुली रेल्वे चालवतात, मुली पोलीस आहे, आज मुली राष्ट्रपती आहे. म्हणून स्वाभिमान आहे. म्हणून हे जे व्रत आपण करतात या व्रताबरोबर तुम्ही चांगले संतांचे, चांगल्या ज्या होऊन गेल्या त्यांच्या चरित्राचं जर तुम्ही गोकणपट्टी केली तर तुमची अजून प्रगती होईल. अशी प्रगती करा, विकास करा. हे पटलं असं तर क्लिक करा. जय भैरवनाथ.